खूपच जास्त ऊन आहे. मी निघालेली आहे गावाला. माझी ताई इथे येत आहे, मी वेट करते आहे. मग आम्ही इथनं सोबत जाऊ. प्रचंड ऊन आहे गाईस, निघा नको बाहेर. तर गाईज मी पोहोचली आणि आत्ता मी तुम्हाला दाखवत आहे दादाचं घर, जे कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण होम टूर पण दाखवणार. पण सध्या आता कुठेपर्यंत काम आलं ते दाखवते. ऊन प्रचंड आहे. मी फर्स्ट टाइम दादाचं घर बघते आहे आणि तुम्ही बघू शकता आपण इकडे साईटवर आलो. इकडे गावी आलं तर नक्की म्हटलं बघून जावं. त्याप्रमाणे तुम्ही पण या ब्लॉगमध्ये बघा आणि मी कंप्लीट होम टूरचा व्हिडिओ देणारच आहे. इथे सगळं कंप्लीट फर्स्ट फ्लोअरचं काम कंप्लीट झालं आहे, फिनिशिंग वगैरे बाकी आहे आणि सेकंड फ्लोअरची स्लॅब वगैरे होणं बाकीच होती. इथे फाउंडेशनचं काम वगैरे म्हणजे A to Z झालेलं होतं आणि सगळीकडे सिमेंट वगैरे सगळं पसारा पडलाच होता. आणि आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे की घर कसं देखील होणार आणि म्हणजे आमचं सगळं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे. इथे काय असणार, तिथे काय असणार आणि जे एक्साइटमेंट असते, कारण आत्तापर्यंत खूप छोट्या घरात वापर केली आणि आता इतकं मोठं घर, तर थोडंसं खूप म्हणजे खूप आनंद आहे. आणि चला तर मग आता तुम्ही कंप्लीट व्हिडिओ बघा. हा वरचा भाग आहे आणि वरचं काम थोडं म्हणजे बरंच बाकी आहे, स्लॅब वगैरे पडणं. आणि मग मी आजूबाजूचा व्ह्यू बघत होते की बापरे, आपलं गाव किती डेव्हलप झालं, किती सुंदर सुंदर घरं बनलीत म्हणून, आणि किती छान वाटत होतं. वर असं वाटतच नव्हतं मुळात की आपण एका गावी आलेलो आहो म्हणून. एकदम शहरासारखीच फिलिंग आली आणि खूप छान. आता म्हणजे की गावाचं हळूहळू शहरीकरणच होत आहे असं म्हटलं तरी चालेल. कलर दादा मग याला आपण कोणता पण करू शकतो की कलर झालाय? हाय म्हण. कोण आहे मी? आपण इथे काय करत आहोत? आम्ही इथे काय घर बघत आहोत ना. घर कोणाचं? मामूचं. हे माझे नेफ्यू आहेत, हर्षल, कविश अँड आश्रय. हॅलो. सुट्ट्या एन्जॉय करत आहे पण करमत नाही आहे. एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. आपण काहीतरी जिक्कून बनवणार आहोत. जिक्कून. ठीक आहे. तर गाईज घर बघितल्यावर आम्ही सगळे कझन्स निघालो अक्काकडे. फर्स्ट टाइम तिथे राहणार होतो आणि आहोत आणि एक्साइटमेंट लेवल तर नेक्स्ट लेवलवर आहे. ते विलेजमध्ये आहे आणि खरंच एकदम शांत नॅचरल सराउंडिंगमध्ये. विलेज लाईफची मस्ती, बॉन्डिंग आणि थोडं धमाल मज्जा सगळं असणार. खूप दिवसानंतर असा फुल कझन्स गँग एकत्र येतो आहे. जेव्हा विलेजला जातो नाव विसरून फुल रिलॅक्सेशन्स मोडमध्ये येतो. तेही एक विलेजच आहे. सो इमॅजिन करा सकाळची थंडी, काय म्हणते शिवरा आणि चुलीवरचं जेवण. वाय, आता तर खूपच धमाल होईल. येथे राहून आम्हाला काय काय मस्ती करते ते सगळं तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो मी तुम्हाला सगळं दाखवते. सो प्लीज व्लॉग कंटिन्यू करा. तिथे गेल्या गेल्या आम्हाला एकदम गरम वेलकम, कोल्ड्रिंक आणि चहा दिला. एकदम विलेज हॉस्पिटॅलिटी फील आहे. आम्ही सगळे बाहेर एकत्र बसलो. छान थंडी हवा, मस्त गप्पा गोष्टी आणि एक अलग लेवलची शांती, एक वेगळीच. ताईची मुलं मस्त तिथे खेळत होती. खूप क्यूट मोमेंट्स होते ते. आणि मग जरा स्वयंपाकाला सुरुवात केली. गाईज माझ्यासोबत आहे माझ्या भावाची मुलगी आरवी आणि स्टील इथे माझे नेफ्यू अँड नीस ॲक्च्युली मस्ती करत आहे. जस्ट माझं जेवण झालं आणि मी जेवणाचा काही व्हिडिओ नाही बनवला कारण दिवसभरापासनं काही खाल्लं नव्हतं. फक्त थोडं थोडं मस्ती आणि थोडंफार ब्रेकफास्ट केला होता त्याच्यामुळे. आणि या जेवणामध्ये नॉनव्हेज आहे, पनीर होतं. मग पनीरची भाजी खाल्ली कारण नॉनव्हेज कालच खाल्लं तर मन काही होतं नाही. आणि तुम्ही माझे आईज बघू शकता की किती पॉफिनेस आलेला आहे आईजवरती. सो असं वाटतं की कधी आराम करावं. आणि मी इकडे मला असं वाटते की मला 25 या 24 वर्षानंतर मी इथे राहायला आली आहे. एकदा राहून गेली, बाकी मग कझनसोबत असं काही फंक्शन्सच्याच निमित्त आलो. पण आज पहिल्यांदा प्लॅनिंग केलं की चला एक विलेजमध्ये एक वेगळी मज्जा येत असते.
छान वाटतं. आणि स्पेशली आत्याकडे कधीच नाही गेलो राहिलो, तर म्हटलं असं जाणं येणं तर, कारण ब्राह्मणवाड्याजवळ भरतवाडा खूपच जवळ आहे, 1 ते 2-3-4 किलोमीटरचं डिस्टन्स. बट स्टील रिअली मला तर म्हणजे प्रचंड भारी वाटतंय, करमत पण आहे आणि नाही पण करमत आहे. बिकॉज म्हणजे पहिल्यांदा आलो, ताईकडे वगैरे जाण्याची खूप सवय असते आणि बघू शकताय की ती मुलं मस्ती करत आहे, मोबाईल खेळत आहेत है ना. सो आता मी माझा फेवरेट नेफ्यू आणि माझं प्रचंड मी ज्याच्यावरती प्रेम करते, जो मला खूप जास्त आवडतो, तो म्हणजे माझा अदू बेबी. कम इन माय व्हिडिओ. या हाय बोलून दे सगळ्यांना हाय. सो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? नाईस म्हणा, छान. आणि मावशीच्या चॅनलला काय करायचं आहे? सबस्क्राईब करायचं आहे. काय करायचं आहे? सबस्क्राईब. आणि माझ्या नीसने मला इतकी सुंदर मेहंदी आणि हे काढून दिली. आणि एक माझा दुसरा नेफ्यू. सिरियसली हाय. याचे जे गाल आहे तेवढे मऊ आहे. आणि यस, मला स्पेशली यांच्यासोबत वेळ घालवायचा होता, माझ्या नेफ्यूसोबत आणि नीससोबत. त्याचमुळे बिकॉज यांच्यामुळे असं वाटतं की लाईफ इज सो ब्युटिफुल. आणि हे माझं जे किटुकलं आहे ते माझं याच्यावरती प्रचंड प्रेम आहे. सो यस. आणि बेटा आता मला सांगते, तुझी फेवरेट मावशी कोण आहे? कोण? ओके, म्हणून जास्त प्रेम करते, कारण हा मला फेवरेट मानतो. सो बघू आपण आता, आजचा दिवस तर मी ते आराम करणार आहे आणि मग बघू आता नेक्स्ट. सो जेवण वगैरे केल्यावर आम्ही सगळे बाहेर बसलो. रात्री बराच वेळपर्यंत छान हवा, छान गप्पा आणि एकदम रिलॅक्स मूड. दादा वगैरे सगळे घरी निघाले, पण आम्ही स्टे केलं. आणि रात्रीची मस्ती, सकाळचा चहा आणि अजून काही स्पेशल मोमेंट्स. सो व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. बाय बाय, लव यू ऑल. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.